नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. खूप सारे प्रश्न आलेत. मी नुकताच श्री सुक्ताचा हवनाचा व्हिडिओ जो अपलोड केला होता, तर त्याच्यावरती खूप साऱ्या लोकांचे प्रश्न आले आहेत. तर त्याच प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ. तर सर्वात पहिला प्रश्न आलेला आहे, की प्रत्येक वेळेला जी आहुती देतो, ती आहुती देताना स्वाहा म्हणायचं आहे का नाही? तर हा प्रश्न हिंदीमध्ये आलेला आहे. तर त्या ताईंसाठी उत्तर आहे, की स्वाहा ये नहीं बोलना है. स्वाहा नाही म्हणायचंय. तुपाची आहुती आपण देतो आणि तुपाचीच आपण साजूक गाईचं तूप आहे, त्या तुपाची आहुती आपण प्रत्येक एक ऋचा झाल्यानंतर अग्नीमध्ये देत असतो. तर आज याच अनुषंगाने मी तुम्हाला थोडंसं श्री सुक्ताबद्दल माहिती सांगणार आहे. कारण खूप साऱ्या लोकांचे आधी सुद्धा प्रश्न आलेले आहेत, की लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी म्हणा किंवा योग्य मार्गाने लक्ष्मी घरात येण्यासाठी काय करावं? तर मी केलेला माझ्या गुरूंनी सांगितलेला छोटासा हा श्रीसुक्त हवनाचा उपाय, की जो माझा अगदी 4 महिन्यांमध्ये पूर्ण झालेला आहे. पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि शक्य झाल्यास संवेदांच्या ऐवजी शेणगौऱ्याच वापरायच्या आहेत हवनासाठी अग्नी करा. तर हवनकुंड घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही शेणगौऱ्यांनी अग्नी प्रज्वलित करा. भीमसेनी कापूर यूज करा. म्हणजे बाकीच्या कापरांमध्ये थोडंसं केमिकल असतं, तर त्याचा कोणालाही घरामध्ये त्रास होऊ नये म्हणून. अग्नी प्रज्वलित केल्यानंतर पहिल्यांदा जे आहे तर आपण त्याचा विनियोग म्हणून द्यायचा आहे एक वेळेला. नंतर श्री सुक्ताची प्रत्येक एक ऋचा म्हणून झाल्यावर 2 थेंब म्हणा किंवा एक छोटीशी जी हवन पात्राची पळी येते, तेवढं तूप घालून एक ऋचा म्हणा. 16 झाल्यानंतर पूर्ण असं 16चं एक आवर्तन. अशी 16 आवर्तनं पूर्ण झाली, की नैवेद्य दाखवायचा आहे. खडी साखर, ड्राय फ्रुट्स किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवा त्या हवनकुंडाच्या समोर, की लक्ष्मी माता समक्ष आहे असं समजून. आणि त्याच्यानंतर जे आहे तर आपल्याला श्री लक्ष्मी सूक्त आहे त्याच्यात. तर ते एकदा म्हणून आपल्याला पुन्हा हवन करायचं आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला 9 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या 9 वेळा म्हणून तुपाचीच आहुती पुन्हा द्यायची आहे. असे तुम्ही 16 दिवस करा. तर कुठले कुठले 16 दिवस करायचे? पहिला आहे अष्टमी. कोणत्याही अष्टमी दिवशी तुम्ही सुरू करू शकता. अष्टमी झाली की अमावास्या येते. अमावास्या झाल्यावर पुन्हा अष्टमी येते आणि त्यानंतर पुन्हा पौर्णिमा येते. तर असं एका महिन्यात 4 हवन होतात. एखादं तुमचं स्किप झालं तर घाबरू नका. त्याने कुठलाही वाईट परिणाम तुम्हाला होत नाही. होतो तो सर्व चांगलाच फायदा होतो. कारण आपला भाव शुद्ध असतो. मी जे काम करतोय, मी जी मेहनत घेतोय, त्याकडून मला जी येणारी लक्ष्मी आहे, ती भरपूर माझ्याकडे यावी आणि तिने माझ्या घरामध्ये विराजमान व्हावं, हाच भाव सगळ्यांचा असतो हवन करताना. तर एखादं स्किप झालं, घरामध्ये कोणी आपल्याला सोयर आलं, सुतक आलं किंवा आपल्याला अचानक बाहेर गावी जावं लागलं, तर एखादं स्किप झालं तरी काहीही नाही. पण पुढे तुम्ही काउंट करताना तो मधला सोडून द्या आणि पुढचा काउंट घ्या. म्हणजे आता 3 झाले, 4थं झालं नाही. तर मग जेव्हा 5वं असेल तुमचं करायचं, तर त्यावेळेला तो तुम्ही 4था पकडा आणि पुढे हवन पूर्ण करा. तर असं ते हवन जेव्हा तुम्ही 16 पूर्ण करता, तर त्याचे तुम्हाला रिझल्ट्स जे मिळतात, ते अत्यंत उत्तम आहेत, सुंदर आहेत. घरामध्ये खूप रिलेशनशिप सुद्धा सुधारतात. त्याच्यानंतर मिसअंडरस्टँडिंग होत नाही. मेंटल पीस देखील मिळायला सुरू होतो. म्हणजे लोकं असं हे जे श्री सुक्ताचं हवन आहे, आपणही करा. आपण करा. त्याचे 16 पूर्ण झाल्यानंतर 16व्या दिवशी तुमच्या शेजारी-पाजाऱ्यांना, मित्र मंडळी, कुटुंबातली लोकं आहेत त्यांना देखील बोलवा. त्यांना सुद्धा याचा प्रचार-प्रसार होऊ देत. त्यांना पण या हवनाचा फायदा मिळू देत. आणि तुम्ही हे केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट येतात, ते नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. धन्यवाद.